जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद मित्रांनो. मी दिनकर गरुड द ईगल्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्या समोर आलो आहे एक खास विषय घेऊन. विषय हा ज्वलंत आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत आहे. होय, विषय हा महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत आहे. विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाबतीत. आपण कालच एक बातमी आलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या या नावाच्या बाजूलाच अडाणी एअरपोर्ट्स नावाचं ब्रँडिंग करण्यात आलं होतं आणि हे ब्रँडिंग किंवा ब्रँडिंग केलेला हा बोर्ड शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी वा शिवसेनेच्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा इतर संघटना, मग ती संभाजी ब्रिगेडचे कोण मावळे असो, ज्यांनी कोणीही तोडफोड केली त्या नावाची, अडाणी एअरपोर्ट्स नावाची तोडफोड केली आणि त्याच्यात त्यांचा आक्षेप असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे ह्या विमानतळाचं नाव आहे, जे की जागतिक दर्जाचं आहे. हेच नाव असायला पाहिजे. कोण अडाणी कोण अंबानी यांच्या नावाचं एअरपोर्टचं ब्रँडिंग इथं होता कामा नये. हा त्यांचा मूळ, त्यांच्या अस्मितेतून आलेला हा प्रश्न आहे, त्यांचा हा मूळ मुद्दा आहे. म्हणून त्या शिवसैनिकांनी असो, शिवसेनेच्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी असो वा मग इतर संघटनेचे मग वा संभाजी ब्रिगेड असो, कोण्याही मावळ्यांनी ज्यांनी कोणी ही घटना केली, अतिशय स्तुत्य घटना आहे. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत असलेली ही घटना आहे. मी पाहिलं की अनेक हिंदी चॅनल्स हे इथल्या शिवसैनिकांना असो का त्या कार्यकर्त्यांना असो अतिशय बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं काही अदानी आणि अंबानींनी ह्या हिंदी न्यूज चॅनल्स विकत घेतले आहेत. इथल्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांची ती बदनामी, त्यांना गुन्हेगार, त्यांना बंडखोर ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असं नाही व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. नक्कीच मित्रांनो, होय, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण इथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज हे नाव आपसुकच तुमच्या आमच्या समोर तुमच्या आमच्या तोंडी येतं. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, एकट्या महाराष्ट्राची अस्मिता नसून मित्रांनो, ही आपल्या अखंड भारताची अस्मिता आहे. आणि या नावाच्या एवढ्या हिमालयाच्या उंची एवढ्या नावाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाच्या बाजूला थोड्या अंतरावरती अडाणी एअरपोर्ट्स नावाचं ब्रँडिंग, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे. आणि ते शिवसैनिकांनी वा शिवसेनेच्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, उद्ध्वस्त केलं. त्यांना पोलिसांनी पकडलं वगैरे, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले असतील. परंतु त्यांनी केलेली ही घटना अतिशय स्तुत्य आहे. होय, आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाची, महाराष्ट्राची अस्मिता आपण जोपासायलाच पाहिजे. त्यांचं जाहीरपणे त्या मावळ्यांनी ज्यांनी कोणी ही तोडफोड केली ना, त्यांचं जाहीरपणे सर्वांनी समर्थन करायला पाहिजे. त्यांच्या जाहीरपणे त्यांचा आपण सत्कार करायला पाहिजे. कारण महाराष्ट्राची अस्मिता घेऊन हे मावळे लढले. अतिशय स्तुत्य बाब आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, 2018 साली खाजगीकरणाचा कायदा झालेला आहे आणि या खाजगीकरणाच्या कायद्याच्या अंतर्गत आपल्या भारतातील 5 ते 6 विमानतळं हे खाजगी तत्वावर, भाडेतत्वावर चालवण्यास देण्यात आलेले आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्यापूर्वी GVK नावाच्या कंपनी चालवायची. त्यावेळेस कोणी आक्षेप घेतला नाही किंवा त्यांनी महाराजांच्या नावाच्या बाजूला त्यांचं कधी असं ब्रँडिंग केलेलंच नव्हतं, म्हणून त्यांच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु नेमकं या 13 जुलै 2021 रोजी अदानी उद्योग समूहाकडं त्याचं संचालन आलं. तेव्हा यांनी काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या काही अंतरावर अडाणी एअरपोर्ट्स नावाचं ब्रँडिंग, हायवेला ब्रँडिंग केलं. लक्षात घ्या, यांचे मनसुबे लक्षात घ्या. खाजगीकरण झालं आहे, मान्य आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या स्पष्टीकरणातून अडाणी उद्योग समूहांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जे काही विमानतळ, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे जे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यांचे काही मापदंड आहेत, त्याच्यानुसारच आम्ही ब्रँडिंग केलं आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. परंतु एक लक्षात घ्या, आम्ही मावळे, आपल्याला वाचायची सवय नाही. आमचे इथले तथाकथित
महाराष्ट्राची अस्मिता म्हणणारे किंवा शिवप्रेम असणारे किंवा बहुजन अस्मिता असणारे आमचे नेते पण या जे काही एअरपोर्टच्या बाबतीत असलेले कायदे तत्व मार्गदर्शक तत्वे आपण कोणी वाचत बसत नाही. पण काय मार्गदर्शक तत्वे किंवा काही बनवताना एक तर यांना कळतं ना की जर इथले महापुरुष, महाराष्ट्राची अस्मिता असणारे महापुरुष, देशाची अस्मिता असणारे महापुरुष आणि यांच्या नावाच्या बाजूला अडाणी अंबानी यांच्या नावाचं ब्रँडिंग, आम्ही इथली मावळे, होय इथली मावळे, महाराष्ट्रातली मग ती मावळे 18 पगड जातीतील मावळे असोत, इथली बहुजन समाजातील मावळे असोत का छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे असोत, छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाच्या बाजूला कोण्या दुसऱ्या अडाणी अंबानीच्या ब्रँडिंग आम्ही कधीच सहन करणार नाही. कारण इथल्या मातीला ही सवयच नाही आहे, इथल्या महाराष्ट्राच्या मातीला ही सवयच नाही आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांचंच नाव छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हेच राहायला पाहिजे. मित्रांनो, सर्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या 18 पगड जातीतील मावळ्यांच्या माध्यमातून मी आपणाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतील कायद्याच्या तरतुदीला मानणारे इथले मावळे आहेत. प्रत्येकजण मानणारा आहे. एक लक्षात घ्या, हा उद्रेक होतो केव्हा? हा उद्रेक होतो तेव्हा जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला, छत्रपती शंभूराजेंच्या अस्मितेला, मा जिजाऊंच्या अस्मितेला, डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्मितेला जेव्हा जेव्हा इथे ठेच पोहोचवले जाते, इथल्या मावळ्यांच्या भावनेला हात घातला जातो, तेव्हा तेव्हाच हे कृत्य घडतात. कारण भावना स्वाभाविक आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय हा, इथे काही राजकारणाचा विषय नाही किंवा शिवसैनिकांनी केलं म्हणून हा काही राजकारणाचा विषय होत नाही. इथे छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषयच नाहीच आहे मुळात. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असलेले राजे आणि त्यांच्या बाबतीत कोण अडाणी अंबानी यांच्या नावाचं ब्रँडिंग होणं, इथला मावळा महाराष्ट्रातलाच नव्हे, अखंड भारतातला बहुजन समाजातील 18 पगड जातीतील छत्रपती शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यातील कोणीच सहन करणार नाही. अभिमानानं सांगतो आम्ही, ही गोष्ट कोणीच सहन करणार नाही मित्रांनो. आणि नक्कीच आपण या मावळ्यांचं खरंच आपण कौतुक करायला पाहिजे. मग ते भलेही शिवसेनेचे असोत वा शिवसेनेच्या कामगार सेनेचे असोत वा इतर संघटना, मग ते संभाजी ब्रिगेडचे असोत, यांचं जाहीरपणे आपण कौतुक करायला पाहिजे, यांचा सत्कार करायला पाहिजे. होय, करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, 2018 साली खाजगीकरणाचे कायदे आले, खाजगीकरण झालं, ह्या गोष्टी मान्य आहेत. खाजगीकरणाच्या माध्यमातून आपण जे काही 5-6 विमानतळ जे काही वेगवेगळ्या कंपन्या चालवतात त्यांना चालवण्याचा अधिकार आहे. परंतु आमच्या माहितीस्तव त्यांना नाव बदलण्याचा अधिकार नाही आहे. आता यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अडाणी उद्योग समूहाने की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावात कसल्याही प्रकारचा बदल करत नाही आहोत. हेच तर आहेत ना यांचे मनसुबे. अच्छे दिन आने वाले हे म्हणणाऱ्या सरकारमधील लोकांचे हे भांडवलशाही मनोवादी समर्थक लोक असंच तर करतात. म्हणजे हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला ब्रँडिंग म्हणून अडाणी एअरपोर्ट्स, म्हणजे कालांतरानं हायवेच्या बाजूलाच हो, कालांतरानं लोकांनी घाई गडबडीमध्ये अडाणी एअरपोर्ट्स हे म्हणत राहावं. आणि आम्ही मावळे कसे आहोत महाराष्ट्राचे, आपण लवकर इतिहास विसरतो बरं का. ही आपली काय म्हणतात त्याला, आपली ही कमतरता आहे, आपल्या रक्तातली ही कमतरता आहे की आपण लवकर इतिहास विसरतो. तुम्हाला आम्हाला जागा करावं लागतं, पुनश्च एकदा इतिहास सांगावा लागतो. अहो, माझं म्हणणं आहे ना की रक्ताच्या थेंबात थेंबात, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात ठोक्यात इथल्या महाराष्ट्राच्या भूमीच्या मातीच्या कणाकणात छत्रपती शिवराय, महाराष्ट्राची अस्मिता आपण जपलीच पाहिजे. होय, आपली ती अस्मिताच आहे. म्हणून हळूहळू या अडाणी एअरपोर्ट्स नावाचं ब्रँडिंग होईल आणि लोक अडाणी एअरपोर्ट्स म्हणत जातील. हा धोका आहे नक्की, हा संकेत आहे. पुढे जे काही खाजगीकरण होऊ घातलेले अनेक गोष्टीच्या बाबतीत खाजगीकरण आहे हो. गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड असो, बामसेप असो का अनेक पुरोगामी संघटना आणि शेतकरी संघटना इथल्या लोकांना, इथल्या
तमाम 18 पगड जातीतील कामगारांना, शेतकऱ्यांना जागं करत आहे, प्रबोधन करत आहे की अहो हा खाजगीकरणाचा विषय फार भयंकर आहे. परंतु लोक ऐकायला तयार नाही आहेत. लोक ऐकायलाच तयार नाही आहेत. आणि येणारा काळ बघा, आता हे काही राजकारणाचं वेळ नाही किंवा निवडणुकीचा प्रचार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं, येणाऱ्या काळात तुम्ही काय करणार आहात, हे फार महत्त्वाचं आहे. कारण हे जर असेच कायदे होत राहिले आणि आपले अस्मिता असणाऱ्या महापुरुषांच्या नावाच्या जागी जर इथले उद्योगपती, इथले भांडवलशाही समर्थक, काही तुपकट लोकांची नावं जर पुढे येत असतील, तर नक्कीच एक लक्षात घ्या, चाणक्य म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा कोणत्याही देशाचा कारभार इथल्या व्यापाऱ्यांच्या हाती जात असतो, मग ते व्यापारी बनिया असोत, या लोकांच्या हातात जेव्हा कारभार जातो ना, तेव्हा देशाचं कल्याण ते बघत नाहीत. आपण साहजिक आहे, कोणताही व्यापारी बघा, व्यापारी हा गावाचं, शहराचं कल्याण, स्वतःचं कल्याण, स्वार्थ स्वार्थ आपले खिसे कसे भरायचे हेच विचार करतो. आणि एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, शहाजीराजे, माझी जाऊ आणि जे काही अनेक मावळे छत्रपती शिवरायांच्या एका हाकेवरती लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे म्हणून तमाम मावळ्यांनी बलिदान दिलं या महाराष्ट्राच्या भूमीसाठी नव्हे, इथल्या भारताच्या भूमीसाठी. बघतो आपण भारताच्या भूमीसाठी. का तर तिकडे पानिपतच्या रणसंग्रामामध्ये रणांगणामध्ये देशातील तमाम शूरवीर म्हणणाऱ्या कोणीही नव्हतं, पण इथून या महाराष्ट्रातून देशाची अस्मिता असलेला 18 पगड जातीतील मराठा तिथे गेला आणि पानिपतच्या रणांगणामध्ये त्या अब्दालीला दाखवून दिलं. त्यानं कधी पुन्हा वाकड्या नजरेने आपल्या भारताकडे बघण्याची हिंमत केली नाही. देशाची अस्मिता आहे महाराष्ट्र, म्हणजे देशाची अस्मिता. हा सह्याद्री आपल्या छातीचा कोट करून नेहमी हिमालयाच्या रक्षणासाठी गेलेला आहे, हे आपण अभिमानानं सांगतो मित्रांनो, आणि अभिमानाचीच बाब आहे. आणि जेव्हा केव्हा मग असले हे उद्योगपती, हे तुपकट भांडवलदार शाही समर्थक लोक जेव्हा जेव्हा आपल्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम करतील, मग कुठल्याही प्रकारचं तुमच्यावर, ठीक आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यांचं पालन करणारे, मानणारे लोक आहोत, आपल्यावर होतील ना गुन्हे दाखल होतील, जाऊया ना, अस्मिता जपायची ना, तर त्यासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ. परंतु अशा या गोष्टींना त्यांचा जो एक कलमी कार्यक्रम, हुकुमशाही चालू आहे ना त्यांची प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत, हा न होऊ देणे, ह्या गोष्टी सूचक आहेत. इथून पुढे आपण सजग राहायला पाहिजे, जागे राहायला पाहिजे. झोपलात तर येणारा काळ फार बिकट येणार आहे. आज जर झोपलात तर येणाऱ्या तुमच्या पिढ्या झोपतील. प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण होत जाईल. अतिशय स्तुत्य आणि चांगली बाब आहे की आपल्या भारतातील इथले मावळे, जे की शीख समाजातील आपले सरदार बांधव जागे झाले आहेत, शेतीच्या विषयक जे लॉकडाऊनच्या दरम्यान या सरकारने जे काही घातक कायदे केलेले आहेत, त्यांच्यानुसार, त्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते जागे झाले. त्यांना त्यांचं भविष्य कळालं. तिथले छोटे छोटे बच्चे, लहान लहान मुलं रोडवरती आहेत, आजही तिथे ते बसलेले आहेत. त्यांची अस्मिता जागी झाली. खाजगीकरणाचे काय होईल? कारण उद्या म्हणतोय ना आपण, शेती आमची, जर ही शेती उद्या नकळत या तुमच्या या सातबाराला जर अदानी, अंबानी अशी नावे जर लागत असतील, तर कशाला, काय काय करायचं या खाजगीकरणाचं? काय घेऊन बसलात? मग येणारा काळ हा फार अतिशय धोक्याचा आहे. ही सूचक घटना आहे. या घटनेवर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवाद का साधतो आहे? हा काही राजकारणाचा विषय नाही किंवा मी हा शिवसैनिक नाही आहे. होय, मी अभिमानानं सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे, माझी जाऊंच्या विचाराचा, छत्रपती शंभूराजांच्या विचारांचा मावळा आहे. हे राजकारणाचा विषय नाही. इथल्या प्रत्येक मावळ्याला, या महाराष्ट्रातील मातीतील 18 पगड जातीतील मावळ्यांनी आपली अस्मिता टिकून ठेवली पाहिजे. आपण जागं राहायला पाहिजे. खाजगीकरणाचे जे काही त्यांचे मनसुबे आहेत, पुढे येत आहेत, आपण याला विरोध करायला पाहिजे. आणि हा झालेला विरोध आहे ना, स्तुत्य आहे. जाग्यावर आले असतील हे भांडवलदार, की इथले लोक आजही जागे आहेत. इथले लोक आजही जागे आहेत. आणि प्रत्येक बाबतीत जर तुम्ही असंच प्रत्युत्तर त्यांना देत राहात, तर ते थोडं तुम्हाला भिवून राहतील. आणि शेवटी एक 2 मिनिटामध्ये जाता जाता सांगतोय मित्रांनो, खाजगीकरण झालेलं आहे आणि आपण मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा जो निर्णय होता,
कोणता निर्णय की या महाराष्ट्रातले गडकोट गडकिल्ले भाडेतत्वावर द्यायचे आणि त्याच्यातून जे काही महसूल गोळा करायचा वगैरे ह्यांच्या स्वप्न दाखवली होती. परंतु फार मोठं षडयंत्र होतं ते, की आपल्या राजांचा, इथल्या मावळ्यांचा, ज्यांनी रक्ताचे पाट वाहिले या स्वराज्यासाठी, त्यांचा इतिहास हळूहळू लोक कसे विसरतील. आणि या गडकोटांचा जे काही हे गडकोट आपल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट उद्या हे सुशोभीकरणाच्या माध्यमातून शोभेच्या वस्तू कशा ठरतील. आणि तिथे हॉटेल्स वगैरे वगैरे, मग त्या चैनीच्या वस्तू आल्या. ह्या गोष्टी फार विचित्र गोष्टी होत्या. आणि जेव्हा या निर्णयाचा, देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या तमाम मावळ्यांनी जेव्हा विरोध केला, होय 18 पगड जातीतील बहुजन समाजातील मावळेच नव्हे तर काही छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे पण यांनी विरोध केला या निर्णयाला, तेव्हा कुठं सरकार जागेवर आलं. आणि नशीब यांचं परत सरकार आलं नाही. आणि असंच आपल्याला जागा राहायचं मित्रांनो या बाबतीत. आणि पुनश्च एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हेच नाव सतत येणारे, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील, अतिशोक्ती ठरेल हे माझं म्हणणं, तोपर्यंत हे नाव हेच राहणार, हे जाहीरपणे इथला महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा जेव्हा ओरडून ओरडून सांगणार नाही इथल्या व्यवस्थेला, इथल्या सरकारला, तोपर्यंत यांची कानउघडणी होणार नाही मित्रांनो. परत ते नाव तिथं लागलं नाही पाहिजे याची खबरदारी इथल्या प्रशासनानं घ्यायला पाहिजे. जर परत लागलं तर उद्या तुमच्या आमच्यातील कोणीही मावळे परत जाऊन ते नाव तोडफोड करतीलच. मग कायद्याने जे काय गुन्हे वगैरे ते गुन्हे होणार असतील त्यासाठी इथले मावळे खंबीर आहेत, सवय आहे ती इथल्या मावळ्यांना. कारण आम्ही संत तुकाराम महाराजांच्या व्याख्येतील गुंड आहोत. संत तुकाराम महाराजांच्या व्याख्येतील आम्ही आध्यात्मिक गुंड आहोत. आज आम्ही सजग आहोत. आम्ही आज डोक्याने विचार करत आहोत. इथला प्रत्येक मावळा जागा झाला आहे. त्यातल्या त्यात मग ते मराठा क्रांती मोर्चापासून तर एक प्रकारचं स्फुल्लिंग इथल्या मावळ्यांमध्ये शिवप्रेमाचं म्हणा, महाराष्ट्राच्या अस्मितेचं म्हणा, स्फुल्लिंग प्रत्येकामध्ये पेटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्वांच्या बहुजनवादी विचारधारेच्या माध्यमातून हा पुरोगामी महाराष्ट्र सदोनीत आपली अस्मिता जपण्याचाच प्रयत्न करेल याची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द जे की महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत आहेत ते मी संपवतो. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद.